वेलकम टू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। मी सृष्टी धनवडे आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आताच आपण इंग्रजी माध्यमाचा अपेक्षित प्रश्न म्हणजे संभाव्य प्रश्नपत्रिका जे 2025 ला कशा प्रकारचे प्रश्न पडणार आहेत ते आपण पाहिलेले आहे। आता आपण मराठी माध्यमाचे संभाव्य प्रश्नपत्रिका म्हणजे जे प्रश्न तुम्हाला 2025 च्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये पडू शकतात किंवा जे अपेक्षित आहेत असे प्रश्न आपण पाहतोय। प्रश्न क्रमांक पहिला 2853, 7691, 9999 आणि 12002 124 यातील मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या कोणती? प्रश्न क्रमांक 2 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळवल्यास येणारी संख्या। प्रश्न क्रमांक 3 5,04,28 या संख्येचं वाचन करायचं आहे। प्रश्न क्रमांक 4 12 आणि 18चा लसावी काढायचा आहे। प्रश्न क्रमांक 5 जर एका संख्येचे 5/3 त्याच संख्येच्या 2/35 ला 57 ने ओलांडते तर संख्या किती? प्रश्न क्रमांक 6 अशी लहानात लहान संख्या कोणती जी 6500 मध्ये मिळवल्यास पूर्ण वर्ग संख्या मिळते? प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? प्रश्न क्रमांक 8 2/6 वजा 1/4 अधिक 1/8 याची किंमत। प्रश्न क्रमांक 9 वर्गमुळात 2y अधिक 4/6 बरोबर 8 असल्यास y ची किंमत किती? प्रश्न क्रमांक 10 258 स्टार 739 या संख्येत स्टारच्या जागी कोणती संख्या घेतल्यास त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाईल? प्रश्न क्रमांक 11 एका चौकोनाचे 3 कोन समान आहेत, चौथ्या कोनाचं माप 165 अंश इतका आहे तर प्रत्येक समान कोन जो आहे त्याचं माप किती असेल? प्रश्न क्रमांक 12 15.2/3 वजा चौकट कंस 11.1/5 गुणिले गोल कंस 2.1/4 भागिले 5.3/15 गोल कंस पूर्ण चौकट कंस पूर्ण वजा 4/4.1/3 बरोबर किती? प्रश्न क्रमांक 13 4 व 8 हे सामायिक अवयव असणाऱ्या 100च्या खालील संख्या किती? प्रश्न क्रमांक 14 जर राज घरापासून शाळेपर्यंत 5 किलोमीटर प्रति तास वेगाने 5 मिनिटात पोहोचतोय, तो 15 मिनिटात 6 किलोमीटर प्रति तास वेगाने नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर जातो तर शाळा आणि घर यामधलं अंतर किती? प्रश्न क्रमांक 15 4600 रुपये या रकमेचं 5 वर्षाचं 10/3 दराने किती रुपये व्याज मिळेल? प्रश्न क्रमांक 16 4550 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम किती ग्रॅम? प्रश्न क्रमांक 17 35 मीटर लांबी 25 मीटर रुंदी असलेल्या वरांड्यामध्ये 4 डेसिमीटर गुणिले 5 डेसिमीटर या मापाचं एकूण किती दगड मावतील? प्रश्न क्रमांक 18 1 ला ऋण 1 ने 100 वेळा गुणल्यास गुणाकार किती? प्रश्न क्रमांक 19 7,54,789 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतींची बेरीज किती? प्रश्न क्रमांक 20 2 घन ठोकळ्यांची बाजू 6 सेंटीमीटर असून ते एकमेकांना जोडले आहेत तर तयार होणाऱ्या घनाचे घनफळ किती? प्रश्न क्रमांक 21 145% बरोबर किती? प्रश्न क्रमांक 22 4 केळी 3 रुपयांप्रमाणे खरेदी केली आणि 6 केळी 9 रुपयांना विकली तर किती नफा किंवा तोटा झालेला आहे? प्रश्न क्रमांक 23 एक मुलगा पहिल्या दिवशी पुस्तकाची 4/7 पाने वाचतो, उरलेल्या पानाच्या 2/3 पाने दुसऱ्या दिवशी वाचतो। जर 84 पाने वाचायची राहत असतील तर पुस्तकाला एकूण किती पाने असतील? प्रश्न क्रमांक 24 दुपारचे 2:15 झाले हे कसे लिहितात? प्रश्न क्रमांक 25 026479 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान 6 अंकी संख्येतील फरक किती? प्रश्न क्रमांक 26 एक वस्तू 400 रुपयांना विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 600 रुपयांना विकल्याने होतो तर त्या वस्तूंची खरेदी किंमत किती? प्रश्न क्रमांक 27 जर ए बरोबर 21.26 आणि बी बरोबर 35.93 तर 2a वजा b ची किंमत काढा। प्रश्न क्रमांक 28 एका आयताकृती जागेच्या 1/4 जागेत 4 सेंटीमीटर बाजू असणारा चौरसाकृती जलतरण तलाव आहे तर त्या जागेची लांबी किती? प्रश्न क्रमांक 29 4.1/3 वजा चौकट कंस 2.1/6 वजा महिरपी कंस 1.1/2 वजा 1/2 गोल कंस 1.1/3 वजा गोल कंस 1/4 वजा 1/8 गोल कंस पूर्ण महिरपी कंस पूर्ण चौकट कंस पूर्ण याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे। प्रश्न क्रमांक 30 सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
प्रश्न क्रमांक 31, एक हवालदार चोराच्या पाठीमागे 220 मीटर आहे, हवालदार 1 मिनिटात 33 मीटर आणि चोर 23 मीटर धावतो, तर हवालदार चोराला किती वेळात पकडेल? प्रश्न क्रमांक 32, बॉम्बे एक्सप्रेस दिल्लीला मुंबईहून 12:30 वाजता सुटते, प्रवासाचा वेग 40 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. राजधानी एक्सप्रेस दिल्लीला मुंबईहून त्याच दिवशी 2:30 वाजता 14:30 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतीये, तर त्या रेल्वे दिल्लीपासून किती अंतरावर एकमेकांना भेटतील? प्रश्न क्रमांक 33, 1500 रुपयांचे 5% दराने 146 दिवसांचे सरळ व्याज किती? प्रश्न क्रमांक 34, 105 सेंटीमीटरचा सममूल्य पर्याय कोणता? प्रश्न क्रमांक 35, 1150 ते 270% म्हणजे किती? प्रश्न क्रमांक 36, एका आयताकृती जागेची लांबी रुंदीच्या तिप्पट आहे व परिमिती 808 मीटर आहे, तर जागेचे क्षेत्रफळ काढा. प्रश्न क्रमांक 37, 9,67,423 या संख्येतील 7च्या स्थानिक किंमत व दर्शनी किमतीतील फरक काढा. प्रश्न क्रमांक 38, 20 सेंटीमीटर गुणिले 2.5 सेंटीमीटर गुणिले 5 सेंटीमीटर आकाराच्या विटा 4 मीटर लांबी, 2 मीटर उंची आणि 1.5 सेंटीमीटर जाडी असलेल्या भिंतीला बसवण्यासाठी किती विटा लागतील? प्रश्न क्रमांक 39, एका माणसाला 46 संत्री विकल्याने 4 संत्री विकल्यावर होणाऱ्या तोटा होतो, तर शेकडा तोटा काढा. प्रश्न क्रमांक 40, एका धावातील सर्वोच्च धावसंख्या एकूण धावसंख्येच्या 2/7 आहे व द्वितीय उच्च धावसंख्या उर्वरित धावसंख्येच्या 2/7 आहे. त्याच्यातील फरक हा 5चा असेल तर एकूण धावसंख्या किती? प्रश्न क्रमांक 41, दुपारचे 3:45 हे कसं लिहिलं जातं? प्रश्न क्रमांक 42, एक वस्तू 450 रुपयांना विकल्याने 10% नफा होतो, 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू कितीला विकावी लागेल? प्रश्न क्रमांक 43, वर्गमुळात 0.289 छेद 0.00169 याचं अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. प्रश्न क्रमांक 44, एका संख्येचे 3/5 बरोबर 460 आहेत, तर ती संख्या कोणती? प्रश्न क्रमांक 45, एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ 400 मी आणि लांबी 50 मीटर आहे आणि रुंदी 4 मीटरने वाढवली तर नवीन क्षेत्रफळ किती? प्रश्न क्रमांक 46, 800 सेंटीमीटर अधिक 150 सेंटीमीटर अधिक 9 किलोमीटर बरोबर किती मीटर? प्रश्न क्रमांक 47, 1 अधिक 1/1000 अधिक 1/10 अधिक 1/100 चे दशांश रूपात रूपांतर करा. प्रश्न क्रमांक 48, 80% अपूर्णांकात रूपांतर करा. प्रश्न क्रमांक 49, 525 किलोमीटर अंतर 5 तासात एक कार ठराविक अंतर कापतीये, तर कारचा वेग किती किलोमीटर प्रति तास असेल? प्रश्न क्रमांक 50, 40 चे अवयव काढा. या पद्धतीने गणिताचा पेपर आपण संपवलेला आहे. भाग 2 मराठी. प्रश्न क्रमांक 51, खालील शब्द गटातील शुद्ध शब्द कोणता? सौंदर्य हा शुद्ध शब्द कशा पद्धतीने लिहिला जाईल? प्रश्न क्रमांक 52, यावर्षी भरपूर पाऊस पडत होता या वाक्याचा काळ कोणता? प्रश्न क्रमांक 53, मितव्ययी या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रश्न क्रमांक 54, सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता? प्रश्न क्रमांक 55, किल्ला या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? प्रश्न क्रमांक 56, जीवाचे रान करणे या वाक्यप्रचाराचा योग्य समानार्थी वाक्प्रचार कोणता? प्रश्न क्रमांक 57, पापठरी या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केला असता त्यातील दुसरं अक्षर कोणतं? प्रश्न क्रमांक 58, येथून शाळा जवळ आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. येथून हा शब्द अधोरेखित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 59, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? प्रश्न क्रमांक 60, निश्चितपणे पुल्लिंग शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 61, जवळची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास डॅश डॅश असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 62, अरण्यरुदन या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी याचा अलंकारिक शब्द खालीलपैकी कोणता आहे किंवा अर्थ त्याचा आपल्याला सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक 63, रमा, श्याम आणि मीना चालत चालत घरी पोहोचल्या या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिलं आहे? प्रश्न क्रमांक 64, माकडाचा भुभुकार तसेच घुबडाचा प्रश्नचिन्ह. प्रश्न क्रमांक 65, अचूक पर्याय निवडा. काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी अचूक म्हणजेच बरोबर असलेली जोडी ओळखायची आहे. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी जोडशब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 67, खालीलपैकी अव्ययी भाव समासाचे उदाहरण कोणते? प्रश्न क्रमांक 68, अरे रे फार वाईट झाले या वाक्यातील उद्गारवाचक शब्दाचा प्रकार कोणता? प्रश्न क्रमांक 69,
अर्थपूर्ण शब्द तयार होतील असा चौकटीत बसणारा शब्द ओळखा। 3 शब्द दिलेले आहेत, या तिन्हीच्या पुढे कुठला शब्द घातल्यास तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील असं विचारलेलं आहे। प्रश्न क्रमांक 70, पक्षी झाडावर घरटे बांधतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। वर ह्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे। प्रश्न क्रमांक 71, डॅश डॅश हा सण महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचा सण आहे। प्रश्न क्रमांक 72, हा सण डॅश डॅश मराठी महिन्यात येतो। प्रश्न क्रमांक 73, मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे डॅश डॅश। प्रश्न क्रमांक 74, या दिवशी घराघरात डॅश डॅश उभारतात। आणि प्रश्न क्रमांक 75, हा सण डॅश डॅश पक्षामध्ये येतो। प्रश्न क्रमांक 71 ते 75 हे परिच्छेदावरचे प्रश्न आहेत। परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्यामधल्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत। प्रश्न क्रमांक 75 मराठीपर्यंतचे प्रश्न आपण संपवलेले आहेत। भाग 3 सामान्य ज्ञान म्हणजेच जीके। प्रश्न क्रमांक 76, भारतातील सर्वात जुना भूभाग कोणता? प्रश्न क्रमांक 77, ऑडिसिटी ऑफ होप कोणी लिहिले आहे? प्रश्न क्रमांक 78, मलेशियाचे चलन काय आहे? प्रश्न क्रमांक 79, कानपूर डॅश डॅश नदीच्या काठावर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 80, खालीलपैकी कोणत्या शीख गुरूंनी गुरुमुखी लिपीची स्थापना केली? प्रश्न क्रमांक 81, पंजाब केसरी कोणाचे टोपण नाव होते? प्रश्न क्रमांक 82, नासाने कोणत्या वर्षी पहिले अंतराळयान कोलंबिया लॉन्च केले? प्रश्न क्रमांक 83, भारताने कोणत्या वर्षी एकाच मोहिमेत 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि एक नवीन जग तयार करण्याचे रेकॉर्ड केलेला आहे? प्रश्न क्रमांक 84, विप्रोचे संस्थापक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 85, नेपाळच्या संसदेला काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 86, विजय घाट डॅश डॅशशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 87, वर्ग 2 लिव्हरचे उदाहरण डॅश डॅश आहे। प्रश्न क्रमांक 88, खालीलपैकी कोणता प्राणी अंडी घालत नाही? प्रश्न क्रमांक 89, आले हे डॅश डॅश आहे। प्रश्न क्रमांक 90, कोणत्या फळामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते? प्रश्न क्रमांक 91, MERS मेर्स हा रोग डॅश डॅश पासून मानवाकडे पसरतो। प्रश्न क्रमांक 92, ज्या स्थितीत बियाणे उगवण्यापासून रोखले जाते त्याला डॅश डॅश म्हणतात। प्रश्न क्रमांक 93, ब्लँचिंगचा अन्न संरक्षणामध्ये काय उद्देश आहे? प्रश्न क्रमांक 94, संक्षेपण दर डॅश डॅश द्वारे प्रभावित केला जातो। प्रश्न क्रमांक 95, मिथेनला सामान्यतः काय म्हटले जाते? प्रश्न क्रमांक 96, डॅश डॅश हे गुरुत्वाकर्षण बलाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 97, 2019 मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला होता, त्यास काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 98, अलास्काच्या माउंट मॅकिन्लेवरती चढाई करणारी पहिली भारतीय महिला कोण होती? प्रश्न क्रमांक 99, खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? प्रश्न क्रमांक 100, भारतातील हरित क्रांतीचे उद्दिष्ट डॅश डॅश उत्पादन वाढवण्याचे होते। यानंतर भाग 4 बुद्धिमत्ता। प्रश्न क्रमांक 101, मालिका दिलेली आहे। या मालिकेत जे पासून डावीकडे तिसरे असणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील 15वे अक्षर कोणतं? प्रश्न क्रमांक 2 हाही मालिकेवरतीच आधारित आहे। गटाशी न जुळणारं पद ओळखायचं आहे। प्रश्न क्रमांक 3, गटात न बसणारं पद काही अंकांच्या जोड्या दिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 4, महाविद्यालयाचा संबंध विद्यार्थ्यांशी दिलेला आहे तर इस्पितळाचा संबंध कोणाशी येईल? प्रश्न क्रमांक 105, मालिका पूर्ण करा। 80, 64, 48, 32, 16 प्रश्नचिन्ह। प्रश्न क्रमांक 106, एका सांकेतिक भाषेत दिल्ली इज कॅपिटल म्हणजेच 759, कॅपिटल आर ब्युटिफुल म्हणजेच 369, दिल्ली इज ब्युटिफुल म्हणजेच 675 आणि पटना इज कॅपिटल म्हणजेच 924 असं लिहिलं जात आहे। तर ब्युटिफुल या शब्दासाठीचा कोड काय आहे? प्रश्न क्रमांक 107, वडिलांचे वर्तमान वय त्यांच्या मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 3 जास्त आहे। 3 वर्षांनंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 10 जास्त होणार आहे। तर दोघांचं वर्तमान म्हणजेच आजचं वय किती असेल? प्रश्न क्रमांक 108, आरशातील प्रतिमा ओळखा। दिलेल्या आकृतीची आपल्याला आरशातली प्रतिमा ओळखायची आहे। प्रश्न क्रमांक 109, जर अधिक म्हणजे भागिले, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले आणि गुणिले म्हणजे अधिक, तर पदावली आपल्याला सोडवायची आहे। 8 + 4 भागिले 3 गुणिले 5 - 9 बरोबर किती? प्रश्न क्रमांक 110, दिलेल्या आकृतीची आरशातली प्रतिमा ओळखायची आहे। प्रश्न क्रमांक 11, एक मालिका दिलेली आहे जी आकृती मालिका आहे। 3 आकृत्या आहेत, चौथी ओळखायची आहे। 4 पर्यायामधून निवडायची। प्रश्न क्रमांक 112, जर कधीच नाहीचा संबंध नेहमी असा असेल तर तिरस्काराचा संबंध कशाशी असेल? प्रश्न क्रमांक 113, समसंबंधाचे एक्झाम्पल आहे EGIK
चा संबंध FILO शी येतोय, तर FHJI चा संबंध कशाशी येईल? प्रश्न क्रमांक 114, दिलेल्या आकृतीतून चौकोनांची संख्या मोजायची आहे. 115, कोणता पर्याय इतरांपेक्षा भिन्न आहे? वर्णमालेतूनच तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेल. प्रश्न क्रमांक 116, एका भाषेत I म्हणजेच O, B म्हणजे 9, C 3, P 7, N 1, E 6, O R, L 8, R 5 आणि M 2 असं दिलं असेल तर खालील शब्दाचा कोड आपण कसा लिहू? प्रश्न क्रमांक 117, अफगाणिस्तानचा संबंध काबूलशी आहे तर USA चा संबंध कशाशी येईल? प्रश्न क्रमांक 118, मालिका पूर्ण करा. AB-BCA-A-A-C. प्रश्न क्रमांक 119, पुरुष, कामगार आणि बाग यांच्यासाठी योग्य वेनाकृती निवडायची आहे. प्रश्न क्रमांक 120, परवा शनिवार होता तर परवा कोणता वार असेल? प्रश्न क्रमांक 121, मालिका पूर्ण करा. 3, 8, 13, 24, 41. पुढचा प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला ओळखायची आहे. प्रश्न क्रमांक 122, एक्सच्या पूर्वेला y आहे, z हा एक्सच्या उत्तरेला आहे. जर p हा झेडच्या दक्षिणेला असेल तर p च्या कोणत्या दिशेला y आहे? प्रश्न क्रमांक 123, 4 सदस्यांच्या कुटुंबात r ही p ची पत्नी आहे, तर L हा p चा आणि r चा मुलगा आहे आणि D हा p चा नातू आहे, तर D हा L शी कसा संबंधित असेल? प्रश्न क्रमांक 24, दिलेल्या आकृतीच्या आरशातील प्रतिमा काढायची आहे. या 25व्या प्रश्नामध्ये आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. हा पेपर तुम्ही 2.5 तासाचा वेळ लावून सोडवून बघा. याची आन्सर की तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उद्या दिली जाईल. पेपर चेक करा, तुमचे मार्क्स आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी ICAN ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.